विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 11वी युवक भारतीमधील दुसरी कविता. कवितेचे नाव आहे प्राणसई. ही कविता आहे सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका, लहान वयापासून ज्यांच्यावर वाङ्मयाचे संस्कार झाले आहेत अशा उत्कट, भावपूर्ण आणि प्रतिभासंपन्न कवयित्री इंदिरा नारायण संत यांचा जन्म 4 जानेवारी 1914 रोजी कर्नाटक राज्यातील विजापूर येथे झाला, तर मृत्यू 13 जुलै 2000 रोजी झाला. त्यांनी विपुल साहित्य संपदा निर्माण केली. त्यांचे सहवास, शैला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, मृण्मयी, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम, निराकार हे काव्यसंग्रह आहेत, तर श्यामली, कदली, चैतू हे कथासंग्रह आहेत. मृदगंध आणि फुलवेल हे आत्मकथनपर ललित निबंध, तर गवतफुला, मामाचा वाडा, अंगत पंगत हे बालगीत संग्रह आहेत. ह्या कवितेच्या प्रत्येक ओळीत 8 अक्षरे आहेत. दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक साधलेला आहे. यास अष्टाक्षरी छंद असे म्हणतात. संस्कृतमध्ये यास अनुष्ठुप छंद असे म्हणतात. या कवितेची पार्श्वभूमी आपण पाहूया. उन्हाळा संपत आला आहे, मात्र त्याचा ताप अजूनही असह्य होत आहे. पावसाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. घराघरात, शेताशेतावर आवश्यक पूर्वतयारी झाली आहे. पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन कवयित्रीने या कवितेतून केले आहे. मैत्रिणीच्या नात्याने घनावळीला म्हणजे मेघमालेला केलेलं आवाहन, धाडलेला निरोप भावनिक व रमणीय आहे. ग्रामीण भागातील घराघरातून केल्या जाणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचे वर्णन समर्पक शब्दात कवितेत आले आहेत. कवितेचे साधारण 2 भाग आहेत. एकात सद्यस्थिती तर दुसऱ्या भागात पावसानंतरची कल्पना व अपेक्षा सांगितली आहे. चला तर मग या कवितेचे वाचन करूयात. प्राणसी. पीठ कांडते राक्षसी, तसे कडाडते ऊन, प्राणसई घणावळ कुठे राहिली गुंतून. दिला पाखरांच्या हाती, माझा सांगावा धाडून, येना येना घणावळ मैत्रपणा आठवून. पडवळा भोपळ्याची आळी ठेवली भाजून, उडा मोडून घरात शेणी ठेविल्या रचून. बैल झाले ठाणबंदी, झाले मालक बेचैन, तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून. विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग, मन लागेना घरात कधी येशील तू सांग. एक दौडत धावत आधी माझ्या शेतावर, शेला हिरवा पांघर मालकाच्या स्वप्नांवर. तशी झुलत झुलत एग माझी या घराशी, भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या घोळाशी. आळे वेलाचे भिजू दे भर विहीर तुडुंब, सारे घरदार माझे भिजू दे ग चिंब चिंब. उभी राहून घरात तुझ्या संगती बोलेन, सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन. काग वाकुडेपणा हा, काग अशी पाठमोरी, एग एग प्राणसई वाऱ्यावरून भरारी. समजण्यास सोपी अशी ही कविता. यातील काही नवीन शब्द व त्यांच्या आपण अर्थ पाहूयात. सई म्हणजे सखी, मैत्रीण. कांडणे म्हणजे दळणे. घणावळ म्हणजे मेघमाला किंवा ढगांची रांग. सांगावा निरोप. आळे मशागत केलेला छोटा खड्डा. हुडा म्हणजे रचलेला ढीग किंवा रास. ठाणबंदी म्हणजे एका जागी कैद होणे. कवितेचा भावार्थ आपण समजून घेऊया. पीठ कांडते राक्षसी, तसे कडाडते ऊन, प्राणसई घणावळ कुठे राहिली गुंतून. दिला पाखरांच्या हाती, माझा सांगावा धाडून, येना येना घणावळ मैत्रपणा आठवून. इतके कडक ऊन पडले आहे की जणू काही आभाळात राक्षसीन धान्य कांडत असावी. उन्हाळा संपत आला आहे, तरीही उन्हाचा ताप असह्य होत आहे. उन्हाच्या तडाख्याने जीव कासावीस झाला आहे. दरवर्षी पाऊस घेऊन येणारी माझी प्राणसई मेघमाला कोणत्या कामात गुंतून राहिली बरे. शेतकरी वर्गाला पाऊस हा प्राणाहूनही प्रिय असतो. म्हणूनच कवयित्री येथे ढगांच्या रांगेस म्हणजे मेघमालेस प्राणसई असे संबोधते. आणि ती मैत्री म्हणजे मैत्रपणा आठवून पाखराच्या हाती सांगावा धाडत आहे. तुझ्या प्रतीक्षेत असलेली मी
तुझ्या भेटीसाठी इतकी आतुर झाले आहे की माझा निरोप तुझ्यापर्यंत लवकरात लवकर पोचावा म्हणून मी तो पाखरांसोबत धाडला आहे. हे सखी घनावळी, आपल्या दोघींची ती दृढ मैत्री आठवून आता तरी तू लवकर ये. पडवळा भोपळ्याची आळी ठेवली भाजून, हुडा मोडून घरात शेणी ठेविल्या रचून. हे घनावळी, तू येणार म्हणून घराघरात शेतावर पेरणीची व लागवडीची पूर्वतयारी झाली आहे. पडवळ भोपळा यासारख्या भाज्यांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी आळी तयार केली आहेत. तेच त्यात शेण, गवत, पाला आदी भाजून मशागत करून ठेवली आहे. पावसाळ्यात जळणासाठी वापरण्यासाठी सुकलेल्या गोवऱ्यांचा हुडा म्हणजे ढीग मोडून त्या गोवऱ्या घरात नीट रचून ठेवल्या आहेत. थोडक्यात आगोटीची सर्व तयारी करून ठेवली आहे. बैल झाले ठाणबंदी, झाले मालक बेचैन, तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून. विहिरीच्या तळी खोल, दिसू लागले ग भिंग, मन लागेना घरात, कधी येशील तू सांग. शेतात आता कोणतेही काम उरले नाही, तसेच बाहेर कोणताही चारा उपलब्ध नाही. असंही असा उकाडा आहे. त्यामुळे गाई गुरांना आता गोठ्यात दावणीला बांधून एक प्रकारे कैद करून ठेवले आहे. पावसाच्या चिंतेने त्यांचे मालक अस्वस्थ झाले आहेत. तापल्या उन्हाच्या गरम झळा न सोसवल्यामुळे लहान बाळांची तोंडे सुकून गेली आहेत. कडक उन्हामुळे व पाऊस लांबल्याने विहिरी आटल्या आहेत. विहिरीच्या खोल तळाशी थोडेसेच पाणी शिल्लक आहे. सूर्यकिरणे त्या पाण्यावर पडून सूर्यप्रकाश परावर्तित होते, जणू काही भिंगच चकाकत आहेत. या ओळीतून पाणी टंचाईचे भीषण वास्तव कवयित्री दाखवून देत आहेत. पावसाच्या ओढीमुळे आता मन घरात रमत नाही. हे मेघमाले, तू कधी येशील बरे? एग दौडत धावत आधी माझ्या शेतावर, शेला हिरवा पांघर मालकाच्या स्वप्नांवर. तशी झुलत झुलत एग माझ्या घराशी, भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या घोळाशी. तू धावत धावत आधी माझ्या शेतावर ये. तिथे पाऊस पाड. तुझ्या येण्याने व पावसाच्या वर्षावाने शेते हिरवेगार होऊन जातील. शेतमालकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या शेताला हिरवाईने नटवून टाक. शेते भिजल्यावर तशीच झुलत डुलत तू माझ्या घराजवळही ये. तुझ्या बरसणाऱ्या चमचमणाऱ्या सरीमध्ये तुझे भाचे म्हणजे कवयित्रीची मुले तुझ्यासोबत मनसोक्त खेळतील. आळे वेलाचे भिजू दे, भर विहीर तुडुंब, सारे घरदार माझे भिजू दे ग चिंब चिंब. उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन, सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन. भाजीपाल्यासाठी तयार केलेली आळी तुझ्या पाण्याने भिजव. विहीर काठोकाठ भर. माझे सर्व घरदार पावसाने चिंब चिंब भिजू दे. हे घनावळी, तू अशी पाऊस घेऊन आलीस की मी दारात उभी राहून तुझ्यासोबत खूप गप्पा मारेन. माझा सखा शेतात दंग होऊन काम करत असेल त्याचे कौतुक तुला सांगेन. काग वाकुडेपणा हा, काग अशी पाठमोरी, एग एग प्राणसई वाऱ्यावरून भरारी. मी इतकी विनवणी करीत आहे, तुला निरोप धाडत आहे, पण तू मनात वाकडेपणा धरून का बरे बसले आहेस? माझ्या बोलण्याकडे विनवणीकडे तुझे लक्षच नाही. तू माझ्याकडे पाहतच नाहीस. अशी पाठ का फिरवली आहेस? एग प्राणसई ये, वाऱ्यावर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने एक भरारी घेऊन ये. आता अधिक विलंब नको.